शेतकरी बंधूंनो, प्रमुख नगदी पिकामध्ये कांदा पिकाची गणना होते। कांदा पिकामध्ये पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरून 25% पासून 100% पर्यंत म्हणजे डबल उत्पन्न कसं वाढवता येतं हे आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला शेतकऱ्यांच्या अनुभवाचे बोल आपल्याला ऐकायचे आहेत। या तंत्रज्ञानामध्ये खतांच्या संतुलित मात्रा या कशा द्यायला पाहिजे हे पाटील बायोटेक तंत्रज्ञानाने शेतकऱ्यांना समजावून सांगितलेलं आहे। अतिरिक्त मात्रा दिल्याने उत्पन्नात वाढ होत नाही, ती संतुलित मात्रेने कशी होते हे आपल्याला आज बघायचं आहे। आणि संतुलित मात्रा पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानातून दिल्यामुळे प्रतिकारक शक्ती वाढते। त्यामुळे पिकाचा कालावधी हा साधारण 15 ते 20 दिवस अगोदर येतो, म्हणजे कालावधी पिकाचा कमी होतो। म्हणजेच 120 ते 135 दिवसामध्ये कांदा पीक परिपक्व होते। तर मी पारंपरिक पद्धतीने म्हणजे आपल्या ज्या घरगुती पद्धतीने जी शेती करायची, 4 गोणी लागत असतील तिथं 6 टाकायच्या 7 टाकायच्या, म्हणजे माहिती नसल्यामुळं आपली पारंपरिक जरा 2-4 जास्त टाकल्यात आपल्याला थोडं उत्पन्न असं मिळणं अशा दृष्टिकोनातून मी करायचा। परंतु यंदा पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानाने शेती करून पाहिलं तर जी नेहमीची जी शेती त्या करण्यात आणि त्यांच्या तंत्रज्ञानात एवढा मोठा म्हणजे असा फरक दिसला की रोगप्रतिकार शक्ती जी त्या तंत्रज्ञानाने त्या औषधं ती खतं वेळेला वापरल्याच्या नंतर रोगप्रतिकार शक्तीला जे पीक बळी पडते त्याला ते बळी पडू शकत नाही। आणि उत्पन्नाच्या मानाने जर म्हणलं तर कमीत कमी जास्तीत जास्त उत्पन्न याच्यापेक्षा 30% 40% तरी फरक पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानाने फरक पडतो। तर मागच्या वेळेस जो खर्च केला तो एकरी 6 ते 7 हजार रुपये खर्च केला, एकरी 30 क्विंटल उत्पन्न निघायचं। आणि आताच्या टायमाला जे पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान घेतल्यानंतर 7 ते 8 हजार रुपये 9 हजार रुपये सरासरी खर्च झाला, पण 40 क्विंटल एकरी उत्पन्न निघलं पाहिजे असा माझा ठाम विश्वास आहे। आता माझ्या हिशोबाने जर पाहिलं तर 2 महिने 10 दिवसाचा प्लॉट आहे तारखे नियमाप्रमाणे। आणि बाकीचे जे शेजारी समजा कांदे आहेत तर त्यांच्यात आणि माझ्यात जवळजवळ संघाचीच लागवड म्हणलं तरी एक 75% तरी फरक मला जाणवतो आहे। तर इतर शेतकऱ्यांनीसुद्धा माझ्या मते की पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान घेऊन आधुनिक पद्धतीने किंवा तंत्रज्ञानाने पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानाने शेती केली तर शेती खरोखरच फायद्याची ठरती असं माझं तरी मत आहे। माझ्याकडं 6 एकर जमीन पूर्ण बागायती जमीन आहे आणि जास्त क्षार आणि पाण्याच्या वापरामुळं बऱ्याच 9-10 वर्षापासून उत्पादन कमी झालेलं आहे। ऊस एकरी 55 ते 60 टन निघतो। मी प्रामुख्याने ऊस, कांदा, बाजरी आणि तरकारी फ्लावर वगैरे पिके घेतो आणि मला पाहिजे त्या प्रमाणात त्याचे उत्पादन भेटत नाही। गेल्या 10 वर्षात एकरी 150 ते 175 कांदा पिशवी निघते। पारंपरिक पद्धतीमुळे उत्पादन कमी निघत असल्यामुळे आम्ही आधुनिक शेती करण्याचा विचार केला आणि त्यानुसार माहिती घेत असताना पाटील बायोटेक यांची माहिती समजली। शेजारच्याच गावचे कुंभार सर यांनी योग्य मार्गदर्शन केले व त्यांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार कांद्याला डोसेस दिल्यामुळे कांदे आता अप्रतिम वाढ झालेली आहे। 2 महिन्याचे कांदा पीक 3-2.5 फुटापर्यंत वाढलेले आहे आणि कांद्याचा दांडासुद्धा जास्त प्रमाणात मोठा झालेला आहे आणि कांद्याच्या पाथीला आणि मुळ्यासुद्धा थिकनेस आणि रफनेसच्या बाबतीत इतर प्लॉटपेक्षा चांगले आहेत आणि अंदाजे पारंपरिक पद्धतीपेक्षा 4 ते 5 टन एकरी उत्पादन जास्त निघण्याचा अंदाज आहे। इथून पाठीमागे खतं फवारणी वगैरे
पारंपरिक एकूण खर्च 14 ते 15 हजार येत होता. पाटील बायोटेकच्या मार्गदर्शनामुळे 1 एकर कांद्यासाठी 12,000 खर्च केलेला आहे. खर्चसुद्धा पारंपरिक पद्धतीपेक्षा कमी आलेला आहे आणि कांद्याची प्रतसुद्धा चांगली दिसत आहे. पारंपरिक पद्धतीनुसार शेती करताना अति खत आणि फवारणीमुळं जमिनीचा पोत खराब झाल्यामुळं हल्ली पिकाचे उत्पादन कमी झाले आहे. पीक जास्त येण्यासाठी जास्त खते वगैरे टाकून खर्च वाढत होता आणि पाटील बायोटेकच्या मार्गदर्शनामुळं कमी प्रमाणात खतामध्ये आणि त्यांच्या रिलीजर ह्युमेलजी वगैरे औषधामुळे खताचा अतिरिक्त वापर कमी केला आणि पिकाची प्रतसुद्धा सुधारली आहे. माझी 6 एकर जमीन असून मी पाटील बायोटेकच्या मार्गदर्शनाचा 1 एकरसाठी वापर केलेला आहे आणि त्यामध्ये मला भरपूर फायदा झाला असं वाटत आहे. एकरी उत्पादनात 25 ते 30% वाढ होण्याची अपेक्षा आहे. मी इतर शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही तंत्रज्ञानाचे प्लॉट पाहून तुम्ही अर्धा एकर किंवा 1 एकर प्रायोगिक तत्त्वावर वापर करून त्याचा अवलंब करावा असे मला वाटते आणि मी खात्रीने सांगतो की तुम्ही पूर्ण क्षेत्रावर तंत्रज्ञानाचा वापर कराल. हे तंत्रज्ञान कुठल्याही पोत असलेल्या जमिनीसाठी, चोपण जमीन किंवा काळी जमीन किंवा चुनखडी असलेली जमीन, कुठल्याही जमिनीत चांगला अनुभव येतो आणि उत्पादनसुद्धा वाढते. आणि कुठलंही पीक, केळी असो, द्राक्षे असो, ऊस, कांदा किंवा भाजीपाल्याची पिकं असो, पाटील बायोटेक तंत्रज्ञानामुळे उत्पादनात हमखास 25 ते 30% वाढ होते. शेतकरी बंधूंनो, पाटील बायोटेकचे तंत्रज्ञान संपूर्ण महाराष्ट्रभर तसेच कर्नाटक, आंध्र, गुजरात, MP आणि हरियाणामध्ये साधारण 6 राज्यामध्ये याचा वापर होतो आहे. हे तंत्रज्ञान द्राक्षामध्ये, केळीमध्ये, ऊसामध्ये अनेकविध पिकांमध्ये वापरलं जात आहे आणि वेळोवेळी हे या तंत्रज्ञानाने सिद्ध करून दाखवलं आहे की प्रत्येक पिकामध्ये संतुलित खतांच्या मात्रा दिल्याने उत्पादनात वाढ होते आणि त्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जमिनीचा पोत सुधारतो. अतिरिक्त रासायनिक खतांच्या मात्रा दिल्याने जमिनीचा पोत खराब होतो. मी साधारणतः आमची 20 एकर शेती आहे, 20-20.5 एकर शेती आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने कांदा, ऊस, गहू, ज्वारी, बाजरी, मुगी अशी पिकं साधारणतः 10 वर्षापासून मी शेती करीत आहे. इथनं पाठीमागं आम्ही कांदाला सुरुवातीला खत न टाकता लागवडी केल्यानंतर पहिल्या खुरपणीला अर्धा डोस आणि 2.5 महिन्याने अर्धा डोस टाकीत होतो. नवीन तंत्रज्ञान जसं शेतीत आलं त्याप्रमाणे आम्ही पाटील बायोटेकचं कंपनीचं मार्गदर्शन घेतलं. त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या सांगण्यानुसार किंवा त्यांच्या नियमात जे असेल त्याच्याप्रमाणे लागवड केली. लागवडीच्या अगोदर आम्ही 1 महिनाभर खतं टाकली कांद्याला. पहिला जसं 2 वेळा खतं टाकत होतं तसं आम्ही आता 2 वेळा न टाकता सुरुवातीलाच एकदा टाकलं पहिल्या महिन्यात आणि त्याप्रमाणे लागवड केली. लागवडीच्या 3ऱ्या दिवशी आळवणी केलं, ड्रिंचिंग केलं आणि परत 21व्या दिवशी एकदा ड्रिंचिंग केलं. लागवड केल्याच्या नंतर 20 दिवसांनी एकरी साधारणतः 35 किलो युरियाचा डोस दिला. त्याच्यानंतर परत 20 दिवसांनी एकरी 25 किलो आणि परत 20 दिवसांनी एकरी 25 किलो असे युरियाचे 3 डोस दिले. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही कांद्याला कुठलंही खायला टाकलेलं नाही किंवा फवारायची सुद्धा आम्हाला आवश्यकता भासलेली नाही. पहिला जो खर्च होता तो साधारणतः थोडा कमी होता पण उत्पन्न पण कमी निघत होतं. आता जसं आधुनिक शेती करायला सुरुवात केली पाटील बायोटेकचं तंत्रज्ञानाने त्याच्यामुळं थोडा खर्च वाढतो पण उत्पन्न जास्त वाढतं. आणि प्रथम पहिला कांदा असा मध्यम आकाराचा किंवा चिंगळी निघत होती. आता साधारणतः हा 4.5 ते 4 महिन्याचा कांदा आहे आणि सरसकटा असं आहे म्हणजे चिंगळी व गोलटीचं याच्यात प्रमाण अजिबात नाही आहे. त्यामुळं ते पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान तसं शेतीसाठी चांगलं आहे. कमी कालावधीमध्ये चांगला कांदा येतो आणि एक जमीन भुसभुशीत राहते. पाटील बायोटेकचं एकरी 1 किट वापरल्याच्या नंतर जो खर्च येतो साधारणतः 5,700 रुपये
तर तो एक किट वापरल्याच्या नंतर जेवढं म्हणजे जमिनीला खत मिळतं ते एक साधारणतः 25 ट्रॉल्या ट्रॅक्टरच्या शेणखत टाकल्यानंतर जेवढं ते मिळतं त्याच्या बराबरीत आहे. आणि याच्यामुळे एक सुद्धा फवारणी करावं लागत नाही कांद्याला, रोगराई कमी पडती. पहिलं लागवड केल्याच्या नंतर साधारणतः एकरी 150 पिशव्या निघत होत्या. पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरल्यामुळं साधारणतः एक 250 ते 250 पिशव्या आता कांदा निघू शकतो. इतर शेतकऱ्यांना असं सांगणं आहे की तुम्ही जे पहिली जुनी शेती करीत होता ती सोडून देऊन साधारणतः नवीन तंत्रज्ञानाने शेती करा. आणि पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरलं तर निश्चितच भरघोस उत्पन्न मिळतंय असं मी माझ्या अनुभवावरून सांगतो. आम्हाला सर्वसाधारण एकंदर शेती 10 ते 11 एकर जी राईत बागायत दोन्ही ह्याची आहे. त्यापैकी बागायत 3.5 एकर आहे. तर हे कांद्याचे जे असणारे पीक हे सर्वसाधारण म्हणजे माझ्या ह्याच्यामधून सानिध्यातून 20 ते 25 वर्षे करत आलेलं आहे. तरी पण इथून पाठीमागचे जे काही कांद्याचे जे अनुभव होते, रोगराईला कांदे जास्त बळी पडत होते. चालू वर्षी हे तुमच्या असणारे हे पाटील बायोटेक कंपनीच्या तंत्रज्ञानाने जी शेती ही उभारण्यात आली त्याच्यातून आम्हाला एक फायदा असा आढळतो की सर्वसाधारण कांद्याचं पीक म्हणजे दरवर्षीपेक्षा चालू वर्षी आम्हाला एकदम म्हणजे भरपूर प्रमाणात वाटते. पाठीमागं पारंपरिक पद्धतीने जे काही कांदे पिकत होतो त्याच्यामध्ये तसं जर पाहिलं तर एकरी आम्हाला सर्वसाधारण फार तर 150, 200 पिशेचा अंदाज लागायचा. चालू वर्षी असा अंदाज आहे आमचा की एकरामध्ये कमीत कमी 250 ते 300 पिशेचा ॲव्हरेज यावेळेला पडेल असा एक आमचा अंदाज आहे. आणि जे आम्ही कांदे करत होतो त्यामध्ये ह्या कांद्यामध्ये बराचसा बदल म्हणजे जवळजवळ डबल टिबलने वाढ दिसते कांद्याची. कांदा मोठा व त्याची साईज गोल आकार, काय कलर चांगला. या पाठीमागे जे आम्ही शेती करत होतो जे काय आम्हाला उत्पादन भेटायचं त्याला सर्वसाधारण खर्च एकरी कमीत कमी 10 ते 12 हजार रुपये खर्च यायचा. काय 10 ते 12 हजार रुपये खर्च करूनसुद्धा हे आपल्या माहितीप्रमाणे किंवा आपल्या म्हणण्याप्रमाणे आपल्याला माल त्या ठिकाणी निघत नव्हतं कांद्याचं पीक. आणि चालू वर्षाला तंत्रज्ञानाची शेती केलेली असताना एकराला कमीत कमी 15,000 रुपये खर्च आम्हाला आलेला आहे. पण असं एक वाटतं की बस थोडंसं समाधान वाटतं की आपल्याला माल दरवर्षीपेक्षा डबल माल आपला निघतो आहे, याच्यात आपण समाधानी आहोत. हे तंत्रज्ञान सर्व पिकांमध्ये, मग ते केळी असो, ऊस असो, द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला, सर्वच कडधान्य किंवा सर्वच पिकांमध्ये हे वापरता येतं. आणि सर्व जमिनीमध्ये ती हलकी असो, मध्यम असो किंवा भारी असो अशा जमिनींमध्ये हे तंत्रज्ञान वापरता येतं. ज्या शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान वापरायचं असेल त्या शेतकऱ्यांनी आमच्या अधिकृत वितरकांकडे आपली नाव नोंदणी करावी. म्हणजे आमचा कस्टमर केअर त्या शेतकऱ्याला घरपोच संतुलित खतांच्या मात्रा ह्या जमिनीच्या बायोडेटानुसार काढून देईल, ज्यामुळे आपल्या उत्पादनात पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानाने भर पडेल.